नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल ह्यावेळेस आपण भाज्या घेतलेल्या आहेत. भाज्या ह्यात हिवाळा आला की अगदी खूप मस्त आणि अगदी ताज्या भाज्या भेटतात. त्या ताज्या भाज्या पाहून आपल्याला गरम-गरम काहीतरी खाण्याची इच्छा होते. त्यासाठी आपण आज ह्या ठिकाणी बनवतात स्ट्रीट स्टाईल पदार्थ. ह्या ठिकाणी मोठ्याच आकारात आपण गोबी कट करून घेतलेली आहे. आता चॉकोच्या सहाय्याने आपल्याला अगदी लहान आकारामध्ये चॉप करून घ्यायचे. नेहमी तर आपण बाहेर जाऊन खातोच, पण आज घरी बनवलेल्या पदार्थाची चव ही वेगळीच असते. अगदी भन्नाट. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. मुलांना तर अप्रतिम आवडते आणि मोठ्यांना सुद्धा आवडेल असा हा पदार्थ आहे. नक्की ट्राय करून पहा. माझ्या चॅनलचे नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. पाहू शकता ह्या ठिकाणी आपण चॉकने अगदी छान लहान आकारात गोबी कट करून घेतलेली आहे. आता ह्याच पद्धतीने आता सर्व गोबी आपल्याला असंच काढून घ्यायचंय. एक मोठा बाउल घ्यायचं. त्या बाउलमध्ये जी आपण कट करून घेतली गोबी ती टाकून देणार आहे. आता गोबी तर काढून झाली की त्यानंतर आपण ह्याच पात्रामध्ये आपल्याला दुसऱ्या सुद्धा भाज्या काही आपण घेतलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने कट करून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी मी थोडीशी शिमला मिरची मोठी कट करून टाकलेली आहे. हिरवी मिरची टाकलेली आहे. हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकायचं. गाजर कट करून टाकलेला आहेत. काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. थोडंसं अद्रक घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. सर्व जिन्नस टाकून झालं की आता आपण थोडं कट करून घेणार आहोत. अगदी छान लहान आकारात कट करून झालेलं आहे. त्यामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी अर्धा चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की ह्यामध्ये आपण थोडीशी पात घेतलेली आहे जी मी अगोदरच कट करून ठेवली आहे ती आता ह्यामध्ये मी टाकणार आहे. ती मस्त ताजी पात आपण टाकून घेतलेली आहे. हिवाळा म्हणलं की भरपूर अशा ताज्या भाज्या भेटतात आणि अनेक पदार्थ आपण ह्या ठिकाणी बनवून खाऊ शकतो. असं जर बॅटर तयार केलं तर ह्या बॅटरपासून आपण भरपूर असे पदार्थ बनवता येतात. जसे की मंचुरियन सुद्धा जर बनवायचं असेल तर असं आपण मिक्स करून घेतलं. ह्यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि मैदा घातला तर अगदी छान घरच्या घरी मंचुरियन सुद्धा तयार होतात. आता ह्या ठिकाणी थोडासा मैदा घेतलेला आहे. त्यामधला आपला मैदा चाळून घ्यायचा आहे. 1 वाटी इतका मैदा घेतलेला आहे. आपल्या क्वांटिटीनुसार आपण ह्या ठिकाणी मैदा कमी जास्त घ्यायचं आहे. आपल्या सारण जितकं आहे तितका आपण ह्या ठिकाणी मैदा घेतलेला आहे आणि घट्टसर आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी मैदा छान घट्टसर मळून झालेला आहे. 2 मिनिटाकरता झाकून साईडला ठेवायचं. नंतर आता आपण ह्याचे कट करून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी आपलं सारण आणि मैदा मळून झालेला आहे. लहान आकारामध्ये छोटे गोळे आपल्याला ह्याचे कट करून घ्यायचे. एकाच आकारामध्ये आपण कट करून घेतले. अगदी लहान लाटी लागते त्यामुळे छोट्या लाट्या आपल्याला ह्याच्या बनवायच्या आहेत. आता ह्या ठिकाणी लाट्या आपल्याला बनवायचे. अगदी पातळ शक्य होईल तितका आपण ह्या ठिकाणी पातळ लाटी बनवणार आहोत. आता ह्या ठिकाणी लाटी बनवून झालेली आहे. त्यामध्ये आपण जे सारण तयार केलं आहे भाज्यांचं ते आपल्याला 2 चमचे इतका टाकून घ्यायचे. जसं की आपण मोदक करतो त्या पद्धतीने आपल्या कळ्या टाकून आपल्या मोदकाप्रमाणेच आपल्याला हे कळ्या टाकून आपल्या पूर्ण पॅक करून टाकायचे. 'तर ह्या ठिकाणी एक आपला व्हेज मोमोज तयार झालेला आहे. त्याच पद्धतीने आपल्या सर्व मोमोज बनवून घ्यायचे. बनवून सुद्धा झालेले आहेत. आपल्या स्टीम करून घ्यायचं. त्या अगोदरच मी ह्यावरती गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे. पाणी टाकून गरम करण्यासाठी वरती एक चाळणी ठेवायचं. थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे चिकटणार नाहीत. आता जे आपण छान मोमो करून घेतलेले आहेत ते आपल्याला ठेवून घ्यायचे. ठेवल्यानंतर एक 20 मिनिटाकरता आपल्यावरती झाकण ठेवून व्यवस्थित स्टीम करून घ्यायचे. 20 मिनिट झालेले आहेत. आपले मोमो एकदम छान स्टीम झालेले आहेत. बाहेर सुद्धा आपण त्या ठिकाणी काढून घेतले. प्लेटमध्ये आपल्याला सर्व करायचे. सोबत खाण्यासाठी आपण सॉस घेतलेला आहे आणि मस्त आपले व्हेज मोमो गरमागरम तयार झाले. तर मी टेस्ट करून पाहते. तुम्ही सुद्धा नक्की बनवून टेस्ट करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हे मोमो कसे झाले आहेत. चला तर ह्यामधला आता एक मोमो आपण कट करून पाहूया की आतपर्यंत सुद्धा कसा झाला आहे. अगदी छान मऊ लुसलुशीत गरमागरम स्ट्रीट स्टाईल अगदी सोप्या पद्धतीने आणि अतिशय पौष्टिक असे हे मोमो आपले तयार झालेत. एक टेस्ट करून पाहते. अगदी मस्त भन्नाट चव आलेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. ह्या ठिकाणी आपण काही भाज्या घेतल्या त्यामधलीच आपण ह्या ठिकाणी गोबी घेतलेली आणि थोडंसं आपल्याला लहान आकारात कट करून घ्यायचं आहे. जसं की मी गोबी कट करून घेते तसंच मी सर्व भाज्या ह्या ठिकाणी कट करून घेणार आहे.
आता ह्या ठिकाणी सर्व भाज्या कट करून झालेल्या आहेत. बटाट्याची साल काढून कट करून पाण्यात टाकून घेतलेल्या आहे आणि सर्व भाज्या आपण छान कट करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल ह्या ठिकाणी आपण किती भाज्या घेतलेल्या आहेत. ह्या ठिकाणी आपण गोबी घेतलेली आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, बीट घेतलेला आहे, थोडंसं अद्रक घेतलेलं आहे, लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत, आलू घेतलेला आहे, त्यावरची आपण साल काढून कट करून घेतलेला आहे. आता सर्व पदार्थ आपण कुकरमध्ये टाकून देणार आहोत. आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ह्या ठिकाणी मी अर्धी वाटी इतके हिरवे वाटाणे 1-2 तासापूर्वी भिजत ठेवलेले होते, ते सुद्धा आपल्याला हे आता कुकरमध्ये टाकून द्यायचे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे, पण खूप भन्नाट आहे. नक्की ट्राय करून पहा. आता ह्या ठिकाणी वाटाणे सुद्धा आपण पाणी काढून टाकून घेतले. स्वच्छ आपल्याला 2 वेळेस पाणी टाकून धुवून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी धुवून झालेला आहे. भाज्या बुडली इतकंच आपल्याला पाणी टाकून कुकरला आपण 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी आपण टोपण लावून गॅसवरती ठेवलेला आहे. आता 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. अगदी छान आपल्या भाज्या वाफरल्या आहेत, मस्त शिजलेल्या सुद्धा आहेत. आता ह्यामधलं पाणी आपल्याला साईडला काढून घ्यायचे आणि जे भाज्या आहेत त्या आपल्याला थोडंसं चांगलं मॅश करून घ्यायचे. आता पाणी आपल्याला जे निघालेलं आहे ते आपल्याला वेस्ट करायचं नाही. पाणी आपल्याला असंच साईडला ठेवायचं, नंतर आपल्याला हे पाण्याचा उपयोग करायचा आहे. आता छान आपण थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे. मॅशरने आपण अगदी छान रगडा टाईप करून घेणार आहोत. भाज्या छान शिजलेल्या असल्यामुळे खूप लवकर मॅश होतात. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. 4 ते 5 चमचे आपण तेल टाकून घेतलेलं आहे. थोडेसे जिरे टाकून घेतलेले आहेत. बटर टाकलं तरी चालते. 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. 1 पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे. 1 चमचा इतका आपण पावभाजी मसाला टाकलेला आहे. आता मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये. थोडंसं आपण घरी जो बनवतो तो गरम मसाला टाकलेला आहे, नाही टाकला तरी चालतो, पण टेस्ट अगदी छान येते, नक्की टाका. आता सर्व मसाले मिक्स करून घेतलेले आहेत आणि जे आपण व्यवस्थित रगडा करून घेतलेला आहे तो टाकून द्यायचा आहे आणि 2 मिनिटाकरता मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस अगदी मिडियम ठेवायचा आहे. जे आपण साईडला पाणी काढून ठेवलं होतं ते आपल्याला ॲडजस्ट करत कन्सिस्टन्सी पाहून आपल्याला पाणी थोडं थोडं टाकायचं आहे. जर तुम्हाला जास्त लिक्विड टाईप पाहिजे असेल तर जास्त टाकलं तरी चालते. आता ह्या ठिकाणी 1 वाटी इतकं मी पाणी टाकलेलं आहे, जास्तीचं सुद्धा टाकलेलं नाही. 10 मिनिटाकरता आपल्याला भाजी ही छान लहान गॅस करून शिजत ठेवायचं आहे. मीठ टाकून घेतलेलं आहे. वरतून ताजी अशा भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता 10 मिनिटाकरता आपल्याला अगदी गॅस मिडियम ठेवून आपल्याला छान ही भाजी शिजवून घ्यायचं आहे. शिजवून घेतल्यामुळे टेस्ट पण छान येते आणि रंग पण अगदी मार्केटसारखा रंग येतो. जसं की मार्केटमध्ये आपण पावभाजी खातो त्या पद्धतीनं घरीच आपण ही भाजी बनवलेली आहे. अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये झटपट भाजीचा रंगसुद्धा तुम्ही शिजल्यानंतर पाहू शकता. अगदी छान घट्टसर आणि कलरसुद्धा मस्त आलेला आहे. आता आपल्याला पाव काढून घ्यायचे आहेत. पाव आणलेले आहेत. भाजी छान शिजून तयार झालेली आहे. गॅस बंद करायचे. आता ह्या ठिकाणी पाव घेतलेले आहेत. जर आपल्या मार्केटसारखेच पाव बनवायचे असतील तर मधोमध आपल्याला कट करून घ्यायचे आणि गॅसवरती आपण तवा ठेवलेला आहे. थोडंसं 1 चमचा साजूक तूप टाकलेलं आहे. बटर टाकलं तरी चालते. थोडासा पावभाजी मसाला टाकायचा आहे. थोडीशी लहान आकारात कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायचं आहे आणि वरून जे आपण पाव कट करून घेतले ते थोडंसं ठेवून भुरभुरून आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. अगदी मस्त मार्केट स्टाईल आपली पावभाजी बनवून तयार झालेली आहे. आता मला तर वाट पाहण्याची गरज नाही, अगदी लगेच मी खायला बसणार आहे. तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करून पहा आणि केल्यानंतर टेस्ट कशी झाली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पाव तर छान भाजून झालेले आहेत. आता प्लेटमध्ये लावून घेणार आहे. सुरुवातीला आपण भाजी जी बनवली ती भाजी लावून घ्यायचं आहे, नंतर पाव लावून घेणार आहे. सोबत खाण्यासाठी लहान आकारात मी कांदा थोडासा कट करून घेतलेला आहे तो सुद्धा लावून घेणार आहे आणि थोडीशी लहान आकारातली पात घेतली आहे ती सुद्धा लावून घ्यायचं आहे. लिंबूशिवाय तर पावभाजी खायला मजाच नाही, त्यामुळे थोडासा लिंबू सुद्धा कट करून घेतलेला आहे. अगदी मस्त आपलं पावभाजीचं प्लेट तयार झालेलं आहे. तुम्हाला सुद्धा पाहताच खाण्याची इच्छा होत असेल. अगदी मस्त घरभर असा वास पसरलेला आहे पावभाजीचा. अगदी छान भन्नाट चवीची पावभाजी बनवून तयार झालेली आहे. आता एक घास खाऊन मी टेस्ट करून पाहते की पावभाजी कशी झाली आहे आणि तुम्हाला लगेच सांगेन. मार्केटपेक्षा सुद्धा घरीच पावभाजी अगदी छान होते. कमी साहित्यामध्ये पसारा न मांडता एकाच वेळेस आपण शिजवून घेतलेला आहे. अगदी छान ही भाजी बनवून तयार झालेली आहे. टेस्ट तर अप्रतिम आलेली आहे. एक घास खाल तर सुद्धा दुसरा घास लगेच खाऊ वाटणारी भाजी आहे. तुम्ही नक्की ट्राय करू. हिवाळा स्पेशल गरमागरम काय बनवायचे पहा. कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर कट करून घेतली आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत, हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, लसूण अद्रक ठेचून घेतलेला आहे, गोड घालण्यासाठी गूळ घेतलेला आणि चिंच भिजवून घेतलेली आहे.
गॅसवरती कढई ठेवून 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. लसूण अद्रक जे ठेचून घेतलं होतं ते सुद्धा आता आपण तेलात टाकलेलं आहे. लगेचच आपल्याला ह्या ठिकाणी चणा डाळ जी आहे ती आपण घेतली आणि शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चेच ते टाकून द्यायचे. टाकल्यानंतर आपल्याला 1-2 मिनिटाकरता मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये. कारण आपण लसूण टाकल्या शेंगदाणे डाळ टाकलेले, कारण लसूण खूप लवकर तळला जातो त्यामुळे शेंगदाणे कच्चे राहतील, त्यामुळे आपण एकदमच सर्व जिन्नस टाकून घेतलेले आहेत आणि गॅस मिडियम ठेवून आपल्याला छान तळून घ्यायचे. आता 2 मिनिट झालेले आहेत. आता आपल्याला पुढचे काही पदार्थ आहेत ते सुद्धा टाकून द्यायचे. कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता तळला की ह्यामध्ये आपण जी कोथिंबीर थोडीशी कट करून घेतली आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी थोडीशी टाकायचं, नंतर आणखीन टाकायचं असल्यामुळं या ठिकाणी थोडंच टाकलेली आहे. आता ह्या ठिकाणी आपण मिक्स करून घेतलेला आहे. छान आपला तडका तयार झालेला आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला 1 ग्लास इतकं आपण पाणी टाकणार आहोत. जितके आपल्याला बनवायचं आहे त्या क्वांटिटीनुसार आपल्याला पाणी ह्या ठिकाणी टाकायचं आहे. आता 1 ग्लास पाणी टाकून झालं की आता ह्यामध्ये आपण जो कोळ काढून घेतलेला आहे चिंचेचा ते टाकून दिलेला आहे आणि जो कांदा कट करून घेतलेला आहे ना ते सुद्धा आता ह्या ठिकाणी टाकायचं आहे. नेहमी भाज्या खाऊन कंटाळलेला असतो त्यामुळे असा पदार्थ केला की सर्वांनाच आवडतो. गूळ टाकलेला आहे, लाल तिखट टाकलेलं आहे आणि हळद टाकलेलं आहे. मीठ टाकून घ्यायचं. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार ह्या ठिकाणी आपण कमी जास्त करू शकतो. अगदी छान आपलं आता हे तयार झालेल्या तडक्यामध्ये आपण मस्त फोडणी करून घेतलेली आहे आणि ह्या ठिकाणी आपला आणखीन 1 ग्लास पाणी आपण ह्या ठिकाणी वाढवलेलं आहे, कारण आपल्याला क्वांटिटी जास्त बनवायचं आहे. आता सर्व जिन्नस टाकून झालेले आहेत. आपल्याला उकळायला 5 मिनिटाकरता गॅस चालू ठेवायचे. पाणी उकळेपर्यंत ह्या ठिकाणी आपण बेसन पीठ घेत आहोत. 2 ते 3 चमचे इतकं आपल्याला बेसन पीठ लागणार आहे, जास्तीचं लागणार नाही. त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला सॉफ्ट बॅटर बनवायचं आहे, गुठळ्या ठेवायच्या नाहीत. अगदी छान मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता अगदी छान आपलं हे बेसन पीठ मिक्स झालेलं आहे पाण्यामध्ये. आता आपण गॅस मीडियम ठेवलेला होता. छान उकळी सुद्धा आलेली आहे. जे मध्ये आपण शेंगदाणे डाळ टाकलेलं आहे ते छान शिजलेले आहेत. कारण गॅस मीडियम ठेवून आपल्याला 5 ते 10 मिनिटाकरता हे उकळून घ्यायचं आहे. हे कच्चे वापरलेले असल्यामुळे उकळायला वेळ लागतो. आता जे बेसन पीठ आणि पाणी मिक्स करून घेतलं ते सुद्धा आपण ह्या ठिकाणी टाकून दिलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर 5 ते 7 मिनिटाकरता गॅस मीडियम ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जे की बेसन पीठ जे कच्चं आहे ते शिजल्यानंतर घट्टसर अशी आपली हुलपल्ली बनवून तयार होते. आमच्याकडे हुलपल्ली म्हणतात, तुमच्याकडे ह्या पदार्थाला काय म्हणतात ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. हुलपल्लीसोबत खाण्यासाठी तुम्ही भाकरी बनवा किंवा चपात्या बनवा, अगदी भन्नाट थंडीमध्ये गरमागरम खाण्यासाठी अप्रतिम ही चवीची हुलपल्ली असते. भाजीसुद्धा खायचं विसरून जाईल इतकी चविष्ट ही हुलपल्ली आहे. वरतून आपण थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि 1-2 मिनिटाकरता शिजवून घ्यायचं आहे. आता छान हुलपल्ली शिजलेली आहे. आता आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता हुलपल्लीसोबत खाण्यासाठी ह्या ठिकाणी मी तर भाकरी बनवलेली आहे. तुम्ही भाकरी किंवा चपाती काही बनवलं तरी चालते. एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हुलपल्ली कशी झाली आहे. सोबत खाण्यासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे, जे की आपण हिरवीचं लोणचं बनवतो त्याच पद्धतीची मसाला मिरची आपण सोबत खाण्यासाठी घेतलेली आहे. तुम्हाला ही हुलपल्ली कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत.